एप्स्टीन फाईल प्रकरणी केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे या मागणीसाठी कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, अर्जुन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। एप्स्टीन फाईल प्रकरणी संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून या प्रकरणांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह भारतातील बड्या नेत्यांची नावे आहेत। एप्स्टीन फाईल प्रकरणाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पंतप्रधान मोदी यांच्याबाबत काही पुरावे असतील तर त्यांनी जाहीर करावे। ट्रम्प भारताला आपल्या दबावात ठेवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी संभाजी कागलकर, रघुनाथ कांबळे, दिलीप कुर्णी, सलमा मेमन, समाधान बनसोडे उपस्थित होते। वंचित बहुजन जनता युनियन कोल्हापूर जिल्हा व शहराच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्याचं कारण म्हणजे एप्स्टीन फाईल हे जगभरामध्ये गाजलेलं एक लहान मुलींना त्यांनी किडनॅप करणे व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना मारून त्यांचं मांस जे आहे ते पूर्ण देशातील जे राष्ट्राध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील व बडे उद्योगपती असतील, या सगळ्या मोठ्या जे देशभरामध्ये ज्यांचं नाव मोठ्या उल्लेखाने घेतला जातो, ही सगळी नावं असणारी लोक एप्स्टीनच्या नादाला लागून अमेरिकेमध्ये त्यांचं जे भेट होतं त्या भेटमध्ये जाऊन लहान लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना मारण्याचं काम ते केलेलं आहे। व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या तपासाच्या माध्यमातून ते उघड झालेलं आहे। तसेच अमेरिकेनं ते पूर्ण जे घडलेलं जे काही कारस्थान आहे ते उघड करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामध्ये आपल्या भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी व त्यांचे केंद्रामधील मंत्री व भारताचे उद्योगपती अंबानी यांच्यासारखे मोठी मोठी नावं त्यामध्ये उघड होत आहेत। तर आम्हाला विनंती आहे, आम्ही प्रधानमंत्री व केंद्र सरकारला आम्ही आज विनंतीच्या माध्यमातून आज निदर्शने केलेलं आहेत की त्यांनी जे काय असेल ते त्यांचे जे स्पष्टीकरण आहे ते जनतेसमोर त्यांनी मांडावं। अन्यथा वंचित बहुजन कामगार आघाडी, शेतकरी वर्ग तसेच त्या महिला व मुलींना एकत्र करून उग्र आंदोलन करण्यात येईल। त्याच पद्धतीनं त्यांनी जे अमेरिकेबरोबर शेतकऱ्यांचं जे काही शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचं जे माल वगैरे भाव वगैरे असतो त्याचं ते मालासाठी त्यांनी एक बिल केलेलं आहे। ते शेतकऱ्यावर अन्यायकारक करणारं ते एक बिल आहे, ते पण त्यांनी रद्द करावं, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल। त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांची जबाबदारी राहील असे मी सांगतो। मी संजय गुदगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष।